ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्रामधील 20 कीर्तनकार महाराजांचं नाव घेऊन आक्षेपार्ह विधान करून कीर्तनकार महाराजांचा एकेरी उल्लेख करून घुसखोरीचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत लक्ष्मण बहिरट यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 16 एप्रिल रोजी दुपारी 3च्या दरम्यान महाराष्ट्रामधील 20 कीर्तनकार महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह असं विधान केलं आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराज मंडळींचं नाव घेऊन आरोप केले आहेत की प्रतिगामी विचाराचे 20 कीर्तनकार लोकांनी वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केली आहे आणि ते कीर्तनकार महाराज धार्मिक विचारांना खतपाणी घालतायत. तसेच निवडणूक काळात महाराज पाकिट घेतात असं म्हणून कीर्तनकार महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. यामध्ये श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज आणि अन्य महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे असं फिर्यादीत म्हटलंय. या फिर्यादीवरनं नेवासा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शंकर नामदे, C24 तास, नेवासा.